जून महिना सुरू होऊन दुसरा आठवडा ओलांडला तरी अजूनही छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यात कुठेही पाऊस पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही. खरं तर शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी शेती मशागतीची कामं पूर्ण केलेत. शेतसुद्धा सगळं जे ते पेरणीयोग्य करून ठेवले. घरात बियाणं आणलं आणि मृग नक्षत्र ते पाऊस पडेल असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र असं वाटत असताना दिवसेंदिवस जे आहे ते पाऊस हुलकावणी देताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळं शेतकरीसुद्धा कुठेतरी अडचणीत सापडलेत. खरं तर याच खरीपाच्या हंगामावर शेतकऱ्याच्या संसाराचा गाडा असतो, लेकराचं शिक्षण असतं, मुलामुलींची लग्न असतात. अख्खा संसारच जे आहे ते याच हंगामावर असतो. कारण की या हंगामात पाऊस पडला तर रब्बीची पेरणी चांगली होते असंसुद्धा आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्यासुद्धा आपण भावना या निमित्तानं जाणून घेऊयात. काय सांगाल, दिवसेंदिवस जे आहे ते पाऊस लांबतोय, डोळे आकाशाकडे लागलेत. आता दिवसेंदिवस काय साहेब, गेल्या वर्षी 5 जूनला लागवड झाली होती, पाऊस पडला होता. आता निसर्गच असं करायला लागल्यावर काय करणार शेतकरी? त्याच्यामध्ये आम्ही मोठ्या कष्टानं आवाच्या सव्वा किमतीनं ट्रॅक्टरनं बैलांना शेती तयार केली. डिझेल मिळत नव्हतं तरी आम्ही एवढ्या महागाईत सुद्धा जमिनी तयार केल्यानं आता निसर्गच कोपला तर काय करणार आहे? आमचा सगळा लेकराबाळाचा, सगळा संसाराचा सगळा गाडा याच्यावरच आहे. ह्यो नाही पडला तर आम्हाला ना काही कामं होणार नाही आणि धंदे होणार नाही. ऊन असं कोपतंय, बैलाला ढोरागोराला वैरण नाही, पोराच्या शाळा सुरू झाल्या. हो, ते काही उत्साह नाही, काहीच नाही. दिवस सकाळी उठायचं, बस शेतीकडे बघायचं, मुक्या जनावराकडे बघायचं आणि लेकराकडे बघायचं. दुसरा पर्यायच नाही राहिला. लोकांचं कर्जबाजारी काढून सनी बी भरण, खतं, शाळे पुस्तकं एवढं तेवढं ॲडजस्ट करतोय. तर तिकडे डिझेलचे भाव असे वाढले. शेतीवाले ट्रॅक्टरवाल्याचे पैसे देणं राहिले. आता निसर्गच नाही येईना तर काय करणार आहे? हो, आता इतकी बिकट समस्या आहे. आता पाण्याचं बी दिवसेंदिवस विहिरीला प्यायला पाणी नाही राहिलं आम्हाला. इथं एक शंकरराव चव्हाणच्या काळात एक पाझर तलाव व्हायले 80च्या आसपास. तो बोगस आहे. तो सगळं पाणी येणं आणि पाझरून जाणं. हो, शासनाकडे आम्ही वारंवार मागण्या केल्या की बुवा याची दुरुस्ती करा. जे सरकार येतं, जे शासन येतं ते नुसतं चाल ढकल करतं, त्याची कोणी दुरुस्ती केली नाही. आता लोक आम्हाला प्यायला पाणी तागत राहत नाही. अशी आमच्या समस्या. काय एक व्यथा मांडा आम्ही, परेशानी शेतकरी. निश्चित आपण बघतोय ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या व्यथा होत्या. काम पूर्ण झालेत मात्र पाऊस नाही. काय भावना आहेत आता पावसाची वाट पाहत आहे? पाण्याअभावी आम्ही सर्व शेतकरी परेशान आहे. हो, आज एवढी मशागत करून आमचा काहीही उपयोग नाही. आज मुलाबाळाचं शिक्षण करायचं का गुरांना चारा खाऊ घालायचा की आम्ही घर संसार करायचा, ह्याच्यामुळं शेतकरी सर्व परेशान आहे. मला सांगा, आता मशागतीचे काम पूर्ण झाले, खत आणलं, बियाणं आणलं, आता पाऊस लांबला आहे. पण पाऊस लांबला म्हणजे आता जूनचा समजा मिरगाचा पाऊस नाही पडला तर याचा परिणाम खूप मोठा होतो आहे. कोणतंच समजा जे आपलं ॲव्हरेज पीक आहे, कपाशी असो, मक्का असो या कोणतंही असो, कडधान्य असो, याचा फटका खूप मोठा बसतो आहे. जिथे समजा एकरी 10 क्विंटल 12 क्विंटलचं ॲव्हरेज राहतं आहे तर ते अर्ध्यामध्ये येऊन ठेपतं आहे, 4-5 क्विंटल असं तसं. तर खूप याचा मोठा फटका शेतकऱ्यावर बसतो आहे. आणि सध्याच्या कंडिशनला तर आता कोणताच पाऊस नाही, रोहिण्या नाही, काही नाही. तसं शेतीचं मशागत नाही, काही नाही. अजून कधी पडतोय, काय पडतोय ते तर समजा सांगता येत नाही. तर याच्यामुळं खूप शेतकरी गंभीर अवस्थेत आहे. काय सांगाल, तुम्ही सुद्धा शेतकरी आहेत. अशा पद्धतीने जे ती सगळी तयारी केली आणि पाऊस पडेल अशी अपेक्षा होती, मात्र असं पडताना पाहायला मिळत नाही आहे. फक्त आता देवानं बघावं आमच्याकडं काय जे ते देवावरचं अवलंबून आहे सगळं काही पावसाचं. बस एवढंच प्रार्थना करतो की पाऊस पडावा, एवढं म्हणणं आहे माझं. निश्चित आपण बघतोय हे सगळे छत्रपती संभाजीनगरमधले शेतकरी होते. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सगळी कामं पूर्ण केलीत, मात्र अजूनही पाऊस पडत नाही. त्यामुळं शेतकरीसुद्धा चिंतेत असल्याचं पाहायला मिळतं. आणि आता देवानं आमच्याकडे पाहावं अशी आर्त हाक हे सगळे शेतकरी देताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, भीमवाडी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.